जालना नांदेड समृद्धी महामार्गातील 10 लाख ब्रास अवैध मुरुम उत्खननाचा मुद्दा आमदार बबनराव लोणीकर यांनी विधानसभेत उपस्थित केला। या गंभीर प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी, तसेच शासनाच्या महसुलाचे झालेले नुकसान वसूल करावे, अशी जोरदार मागणी त्यांच्या वतीने करण्यात आली। महोदय, समृद्धी महामार्गाचं काम जे आहे 3 जिल्ह्यातून हा समृद्धी मार्ग जातो। अध्यक्ष महोदय, जालना, परभणी आणि नांदेड, फक्त परतूर मतदारसंघातल्या या रस्त्याचं काम चालू आहे। संबंधित कॉन्ट्रॅक्टरनं 78,815 ब्रास मुरुमाची रॉयल्टी भरलेली आहे आणि 10 लाखापेक्षा जास्त ब्रास मुरुम काढलेला आहे, उत्खनन केलेलं आहे। एलसवाडी नावाच्या गावामध्ये पाझर तलावामध्ये बिना परवानगी शेतकऱ्याची जमीन खांदून नेलेली आहे। शेतकरी कोर्टात गेलेले आहेत। कोर्टानं तहसीलदार, डेप्युटी इंजिनियर, कार्यकारी अभियंता यांना नोटीस काढलेले आहेत। अध्यक्ष महाराज, एलसवाडीला 8,000 ब्रास मुरुम काढलेला आहे, परवानगी 8,000ची आहे, पण प्रत्यक्षात काढला 32,000 ब्रास। आणि अध्यक्ष महोदय, 10 लाख ब्रास मुरुम काढला। आमच्या शेतकऱ्यांनी शेतात मुरुम काढला, कुठं? स्वतःच्या शेतातला, पांदण रस्त्याला चालीला किंवा गावात चिखल झाला तिथं मुरुम टाकायचा। बैलगाडी ट्रॅक्टरमध्ये मुरुम आहे तर त्याच्यावर डिपार्टमेंटचे लोक कारवाई करतात, पोलीसचे लोक कारवाई करतात। अध्यक्ष महोदय, 10 लाख ब्रास मुरुम काढलेला आहे, अवैध उत्खनन केलेलं आहे। धरणाच्या भिंतीला खेटून 1 फुटावर 200 फूट धरणाच्या भिंतीपासून जागा सोडावी लागते। मात्र धरणाच्या भिंतीला खेटून 20 फूट खोल खोदलेला आहे। मोठ्या प्रमाणावर हे उत्खनन झालेलं आहे। याचे डेप्युटी इंजिनियर शेख यांनी मंठा पोलीस स्टेशनला तक्रार दिली, गुन्हा दाखल झाला। अद्यापर्यंत ती वाहनं पकडली नाहीत। 10 लाख ब्रासचं उत्खनन होतं आणि उत्खनन झाल्यावर तहसीलदारनं याची मोजणी केलेली आहे। TLR, तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग, आणि हे उत्खनन होत असताना तहसीलदार आणि इतर अधिकाऱ्यांनी कारवाई केल्यानंतर, अध्यक्ष महोदय, एक मिनिट अध्यक्ष महोदय, महत्वाचा मुद्दा आहे। गौण खनिज 10 लाख ब्रासची चोरी आहे। आणि अध्यक्ष महोदय, जिल्हा अधिकाऱ्यांनी खरं तर काय सांगायला पाहिजे, ह्या उत्खननाचे पैसे भरून घ्या, कारवाई करा। पण अध्यक्ष महोदय, जिल्हा अधिकाऱ्यांनी आदेश दिले, चला शिवाजी पाटील, जिल्हा अधिकाऱ्यांनी आदेश दिले की मोजणी करू नका। मोजणी केली नाही तर हे पाणी साचल्यानंतर हे पैसे जातील, आणि म्हणून जिल्हा अधिकारी सुद्धा याच्यामध्ये उत्खननासाठी सपोर्ट करतात गुत्तेदाराला।